गुड मॉर्निंग गाईज. तर आम्ही अजून आंघोळ नाही झाली, सकाळी उठलो आहे. तर हा व्ह्यू बघा, चांगला वाटला तर लगेच गोप्रो काढून शूट करायला लागलो. मोर्या मंगलमूर्ती मोर्या कनेक्ट कर. तर काहीच आम्ही आता 9 वाजल्यात. आज आम्ही रामपूरच्या पुढे थांबलेलो आणि आता चाललो आहे भीमकाली माता मंदिर. आणि सकाळी मजबूत पाऊस होता, आता पण थोडाफार पाऊस आहे. तर जास्त वाटला तर गोप्रो काढून ठेवावं लागेल. रेनकोट तर नाही घातले आणि हँगलोज पण नाही घातले, नाही तर मग ओले होतात. तर थोडा पाऊस आहे हा, काही जास्त लागणार नाही आपल्याला. मला तर वाटतं थोडा एक क्रॉस केला ना तर नाही लागणार, म्हणून आम्ही रेनकोट वगैरे काही घातले नाही. गोप्रो पण त्याच्यासाठी तसंच लावून ठेवलं आहे. बघू, जर जास्त वाटलंच तर निकालेंगे ना मेरी जान. वेलकम. हा बघा समोरचा नजारा काय वाटतंय, एक नंबर. हा व्ह्यू आपल्या रूममधनं दिसत होता. नाही बा, इकडे पाऊस कमी आहे जरासा. पेट्रोल टाकावं लागेल, टाकून घेऊ ना जर. हा बघा समोर, हा समोरच आहे बघा. हा 2 अँगलमध्ये आपला शूट होतोय. हो, कुठली काय कोणची तुझी ना आपले. हे बघा ना, इथं आहे ना पूर्ण व्ह्यूच व्ह्यू आहेत. म्हणजे असं काय रेकॉर्ड करू आणि काय नाही असं होतंय. हे बघा इथनं आता ऊन पडायला लागला. बरं झालं आपण रेनकोट नाही घातला. गॉगलचा हे लावा लागेल, गॉगल लावा लागेल हेल्मेटचा. Breathing feels like I'm lucid dreaming. I'm not usually the type to rush into the night. This time I can't be speeding. करत आहे. अब पुढे पेट्रोल पंप कमी भेटले तर प्रॉब्लेम नको. फुल फुल 95. इथे पेट्रोलची प्राइस आहे 95 रुपीज. आपल्याला जास्त नाही बसणार, 300 पर्यंत बसेल वाटतंय. डालो 250 करो 250. चला 250चा पेट्रोल बसलाय बस. चल साराना इथनं 17 किलोमीटर आहे आणि आपल्याला इथनं वरती जायचं आहे राईट साईडला.
आपण आता चालू आहे वरती भीमाकाली माता मंदिराकडे. हा रस्ता होता. आता इथनं 10 किलोमीटर आहे. आपण खालनं पकडलं तर 14-15 किलोमीटर येतो. परत ते दर्शन करून मंदिर एक्सप्लोअर करून आपल्याला खाली जायचं आहे परत 15 किलोमीटर. त्यानंतर आपण निघणार आहे चिटकुलसाठी. आणि इथले रस्ते जरासे छोटे आहेत, गावागावातून आहे. ॲपल पूर्ण बाग आहेत आणि छोटे छोटे ॲपल आलेत, कच्चे आहेत अजून, ग्रीन. समोर गाडी आहे. गाईज आपण जो खालनं बघत होतो डोंगरावर धुका साठलेला असतो तसंच आपण तिथे आलेलो आहे. एकदम टॉपवर आलो आहे आणि हा बघा पूर्ण धुका आहे. सावकाश चाला रे. ओ दादा गाडी आले हा ना. आणि रस्ते पण डेंजर आहेत. लेफ्टला तर काहीच नाही डायरेक्ट दरी, डायरेक्ट खाली. आणि इथनं आपल्याला यू टर्न मारून वरती जायचं आहे. सहारानमध्ये पोचलो आपण. सहारान हे बघा फुल ॲडव्हेंचर गाईड. छोटे रस्ते आणि फुल धुकं. थार आया थार. गाईज आपण पोचलोय माता भीमाकाली मंदिर. आपण आता बाईक लावलं तिथे पार्किंगला. इथनं असं जाऊन आतमध्ये जाऊया आपण. हा बॅक साईडला आहे. तर आता आपण पोचलोय माता भीमाकाली मंदिर. आणि मगाशी ना तिथे हे धुकं नव्हतं, पूर्ण क्लिअर वेदर होतं. तर आता जस्ट 2 मिनटापूर्वी धुकं आलेलं आहे सर्व. आणि ही मार्केट आहे आणि इथे स्टेला पण जागा छान आहे. स्टेला जर तुम्हाला यायचं असेल तर येऊ शकता. म्हणजे दुसरे कुठे स्टे करायच्या बदली आम्हाला उशीर झाला त्यामुळे जमलं नाही स्टेला इथे यायला. पण स्टेसाठी खूप चांगली जागा आहे इथे. हा खूप जुना मंदिर आहे. ही एंट्री आहे. हा मंदिरचा व्ह्यू आहे. काय एकदम एवढं जुना असून सुद्धा काय वाटतं, म्हणजे असं वाटतं आत्ताच लेटेस्ट बांधकाम आहे, पण खूप जुना मंदिर आहे आणि अजून टिकून ठेवलं आहे. हा मंदिराच्या आम्ही थोडासा आतमध्ये आलो आहे आणि हा मंदिर कमीत कमी हजारो वर्ष जुना मंदिर, हजारो लाखो वर्ष बोलतं जुना मंदिर आहे. आणि अजून बांधकाम तसाच आहे. हा बघा व्ह्यू. आम्ही आतमध्ये गेलतो. हा मंदिरचा व्ह्यू आहे बाहेर ना. आतमध्ये मंदिर आहे आणि हजारो वर्ष जुना मंदिर आहे आणि अजूनपर्यंत स्ट्रक्चर आहे ना तसाच आहे. जर तुम्ही कधी हिमाचलमध्ये येत असाल स्पिती साईडला तर भीमाकाली माता मंदिरला नक्की या, भेट द्या. खूप छान वाटतं इथे. एक वेगळीच एनर्जी टाईप फील आहे इथे. हे बघा. तर आता आम्ही भीमाकाली मंदिरात नाश्ता करायला तुप्पा आणि आता इथेच त्याचीच वाट बघतोय. दादा आपला तुप्पा आलेला आहे. हा तुप्पा आहे आणि अजून मोहम्मद आहे. आता आपला तुप्पा पण आलेला आहे राकेशचा तिकडे. राकेश कसा लागतो तुप्पा? भारी ना? तुम्ही जर आले नाही तर हा ट्राय करून बघा. आणि इथलं लोकल फूड आहे का आणि स्पेशल. तर मी पण ट्राय करतो, बघूया काय झालंय. यहाँ है आपकी बहन
आपले मोमोज पण आलेले आहेत. आता हे मोमोज तुम्हालाच संपवायचे आहेत. हा दादानी फुल मागवलं आहे, वहिनीने पण मागवलं आहे ना. आमच्या बोकांडी टाकलं सूप तुप्पा. चला, गणपती बाप्पा मोरया, जय भीमा काली माता की जय. आता दर्शन झालं आहे आमचं, जेवण पण झालं एक प्रकारचं. तसंच झालं, नाश्ता म्हणजे जेवणच झालं. आता काय दुपारी जेवायला नको, 12 वाजले आणि आम्ही आता इथनं निघत आहे. धन्यवाद. इथले व्ह्यूच भारी आहेत बघा ना, नेचर एक नंबर आहे इथला. हो, इथे स्टे पाहिजे होता आपला, पण आपल्या खूप उशीर झाला असता इथे स्टे केला असता तर. हां, इथे 6 वाजेपर्यंत पोचलो असतो ना. 7 वाजता पण उजेड होता. 7 वाजेपर्यंत आलो असतो तरी आपण. हां, फक्त इथे रस्ता थोडासा खराब आहे आणि रस्ता थोडा शॉर्ट पण आहे. पण इथे येण्या, जर तुम्ही खरंच स्पितीला येत असाल तर नक्की इथे भेट द्या, एकदा या. एक नंबर आहे इथे. मन आहे ना इथे येऊन तृप्त होतो. मनाला एक वेगळीच एनर्जी आहे इथे या मंदिरात. फक्त येताना सावकाश, कारण का काही ठिकाणी असं आहे का डायरेक्ट खोल आहे, दरी, डायरेक्ट दरी. पण राईड वगैरे करत आहे, बाईक वगैरे घेऊन येत असाल किंवा 4 व्हीलर घेऊन येत असेल तर सावकाश. आणि जर इथला ड्रायव्हर पकडला तर तुम्हाला टेन्शनच नाही. ते तर सुपर पायलट आहेत, तुम्हाला असे आणतील आरामात. उतरत आहे हँगलोज, त्यासाठी बरं वाटतं बिना हँगलोजचं. पण ऊन पडलं आहे, हा बघा. आणि सावकाश उतरतो आहे. ती 20-30च्या स्पीडला. खालून येणाऱ्या पण गाड्या स्पीडला येतात आणि इथे इंजन ब्रेकिंग करावं लागते. म्हणून मी आणि दादा माझ्या मागे, राकेश थोडासा पुढे. त्या रस्त्याला खाली आपण जाऊन येऊन कमीत कमी आपला 30 किलोमीटर झालेलं आहे, 30 ते 32 किलोमीटर. पण भारी होता. देवभूमी किन्नौर में जिला प्रशासन आपका स्वागत करता है. तर आपण आता एंटर मारलं आहे किन्नौरमध्ये. आणि हे रस्ते आहेत ना स्पितीचे, एक नंबर आहेत. खरंच ड्राईव्ह करायला खूप मजा येते. थोडे खतरनाकवाले आहेत पण रस्ते चांगले आहेत. पुढे वाटते जरासा रस्ता खराब आहे. हां, थोड्या रस्त्याची कामं पण चालू आहेत, कारण का इथे काही ना काही चालूच असतात. वर्षभर कामं चालूच असतात इथे रस्त्याला. पण रस्ते बघा ना काय भारी आहेत. चेकपोस्ट आहे तर आपला इथे एंट्री करूया. हे कोणचं आहे? छोरा. तुम्ही थांबा रे, मी एंट्री करतो. पुण्याचे आहेत. मगाशी आपण बघितलेलं वाटतं यांना. हां, मगाशी बघितलेलं. पुण्याचे रायडर आहेत. जगदीश पुणे से आए हम लोग. हाँ, मुंबई से. चलो चला. तर पुण्याचे आपल्याला रायडर भेटलेले आहेत तिथे. आता एवढ्या लांब आल्यावरनं MH वाले दिसले ना तर ओळख देतातच. एक हिमालयन आहे, एक ट्रम्प आहे. फेमस आहे स्पितीला जाताना. आणि ह्याच रोडचे जास्त व्ह्यू, रील्स सर्व इथेच बनतात.
आपण जो बघतोय हे बघा, पूर्ण डोंगर कोरून बनवलेला आहे हा समोर आहे ना, हा किन्नौर गेट आहे. आणि हा इथे एक ढाबा होता, किन्नौर का पहिला ढाबा, गोविंद सिंग योगी चिकन चावल बासमती रोटी, हे सर्व इथे हा किन्नौरचा पहिला ढाबा होता. तो आता हटवला गेला आहे, पण त्याचं ते ढाब्याचा अजून फोटो आणि एक अस्तित्व इथे अजून आहे. आणि हा आहे आपला किन्नौर गेट, जो फेमस आहे स्पितीला जाताना. दुनिया का सबसे खतरनाक रास्ता स्पिती वैली का. आलो आलो. किन्नौर गेटचे इथे फोटोशूट पण झालं आहे आणि काही रील पण बनवून झाले. आता आपण पुढे आपल्या मार्गाला चिटकुलला निघत आहे. असेच काही स्पॉट दिसले तर थांबणार आहे. आणि मध्येच हा ऑफ रोडिंग खराब रस्ता, याच्यापेक्षा ऑफ रोडिंग आपल्याला भेटणार आहे रोहतांग पास. राकेश पुढे थांबले का? भर ताजा पाणी आहे, डोंगर का बी भरलो. हे बघा गाईज, आम्ही इथे थांबलेलो जरा सर. तर इथनं हा व्ह्यू बघा, इथनं आपण आलेलो आणि हा नदीचा व्ह्यू आहे, एक नंबर. इथे मंदिर आहे जय मा तारंडा देवी, इथे आपण थांबलेलो पाणी पिण्यासाठी. दादा गेलता पाणी भरायला, दर्शन घेतलं आहे आणि तुम्हाला मगाचा व्ह्यू दाखवलेला. आणि आपल्या बाईक इथे आहेत. हां चला. तर काहीच हे रस्ते बघा, एक नंबर बनवल्यात कोरून. आणि इथे ड्राईव्ह करायला एक नंबर. अगोदर तर हे साईडला हे पण नव्हते. तर अगोदर आहे ना, हे बॅरिगेड वगैरे काही नव्हते. तर केवढा डेंजर रस्ता होता विचार करा. आता तरी आहेत. आणि हे बघा इथलं व्ह्यू आहे ना, हीच मजा आहे इथे स्पिती व्हॅलीला. मग राकेश तू काय बोलला ना हेल्मेटमध्ये? राकेशकडे दिलता मी ब्लॉगिंग करण्यासाठी. मी बोललो होतो राकेशला का तू पण ब्लॉग बनव आगरीमध्ये. बोलते मी आगरीमध्ये बनवेन. बरं चालेल. तर चांगले नजारे होते. बोललो काय बोलते मला मी मुकाच व्हिडिओ काढेन. त्यासाठी परत त्याने माझ्याकडे दिला. मला वाटलं बोलेल मस्त. आता चिटकुलपर्यंत माझा विचार होता यालाच देतो व्हिडिओ काढायला, म्हणजे माझं मी जरा शांत आणि तुम्हाला पण काहीतरी नवीन भेटलं असतं ऐकायला. हे गाडी जाऊ दे रे बाबा, याला घाई आहे, बायको वाट बघते याची. MP12 HP12 हिमाचल प्रदेश. एवढी काय घाई आहे, हिमाचलमध्येच राहतोस. HP हिमाचल प्रदेश. पुढे ब्रिज लागला आणि आपण आता त्या ब्रिजवरनंच जाणार आहे. कडक ब्रिज आहे, कडक. एक नंबर व्ह्यू आहे. ह्या ब्रिजवर आपण क्रॉस करणार आहे. कसला मोठा ब्रिज आहे. फक्त आपल्याकडे एकच कमी आहे गाईज, ड्रोन पाहिजे होता. लवकरच येईल आपल्याकडे. हां तर आपण या ब्रिजवर लागला आणि इथनं हे बघा नदी कसली खोल दिसते. गाईज वरती तो गाव बघा कसला डेंजर आहे.
वरती गाव बसलाय. कसला डेंजर आहे तो. किती मेहनत असेल वरती जायला. रस्ता तर आहे आता, पण असं वाटतं का रस्ताच नाही त्यांना, एवढा डेंजर आहे. हे शेप्रू हे बघ काय शेप्रू गे इथनं निघते. रस्त्यावर यायला पाहिजे होते ना. रस्ता खराब लागलेला आहे आणि खालचा व्ह्यू बघा. व्हॅली एक नंबर वाटते खालची आणि खराब असा रस्ता. अतिशय खराब असा रस्ता आणि चांगला रस्ता. ऑफ रोडिंग झालेली आहे. सर्व काय इथे तुम्हाला अनुभवाला भेटेल. खराब रस्ते, चांगले रस्ते, वॉटर क्रॉसिंग, चांगले व्ह्यू, नेचर, सर्व बघण्यासारखे आहे. सायकलवर चालल्यात. कहाँ तक? कैसे हो? हेलो हेलो स्पीति. स्पीति स्पीति स्पीति. We're going to ले या लेला चाललेत ते. सायकलीवर इथनं लेला चाललेत दादा. काय खाऊ गोष्ट आहे का. फॉरेनर ते तर खरं ॲडव्हेंचर करतात रे. ते कधी पोचतील सायकलिंग करत. कुत्रा आहे सायकलिंग करत लेहला जाणं म्हणजे. हा हो. हा बघा इकडनं ब्रिज आहे. इथनं आता आपला रस्ता चेंज होत आहे. इथनं राईट. हा ब्रिज बघा. आता आपल्याला थोडीशी बहुतेक ऑफ रोडिंग लागली तर लागेल. हा म्हणजे जुना रस्ता होता. अगोदरचा होता बा. यो लेफ्टला आहे. हा जुना रस्ता असेल. नेते का घरी. हे बघा शेरू आलेला आहे. देतो सगळ्यांना देतो. थांबा. सीट सीट. थांबा देतो. एक आहे. हे तुला पण घे. हा का हे घ्या. चला खा सगळ्यांनी खा. हे घे तुला. हां ये तुला घे. चला घ्या घ्या. मजा करा. घाबरता बाबा. डेंजर आहे. एक ते यानं इंजेक्शन नसेल दिलं. नाही संपला गाईज संपला. तेव्हा तिथला येतो का. चलो बाय बाय. बाय बाय दोस्तो. आता पाठी येऊ नका बघतो बस. तू लेट आलास. चला अरे संपले आता. चला आम्हाला जाऊ द्या. चलो बाय. ते त्यांच्या नावावर होता एक पुरा बिस्किटचा, तो त्यांना दिला. भारी होते ते. पहाडी कुत्ते पहाडी. हे बघ झाडं बघ गांजेची. स्पितीला यायचे ना 2 रस्ते आहेत. एक मनालीवरनं हायवे आणि एक शिमलावरनं. जर तुम्ही विंटरमध्ये येत असाल तर मनाली हायवे हा बंद असतो आणि शिमलावरचा हायवे नेहमी चालू असतो. आणि मनालीवाला हायवे कमी पडतो आणि शिमलावाला हायवे हा थोडा लांब रस्ता आहे, पण ॲडव्हेंचर पण आहे आणि तेवढाच खूप चांगलाही आहे.
आणि या रस्त्याला तुम्हाला व्ह्यू पण चांगले भेटतील, स्पॉट पण चांगले आहेत, नेचर बघायला पण चांगले व्ह्यू आहेत. जर तुम्हाला मजा घेत यायचं असेल, बाईक राईड करायची असेल, तर तुम्ही शिमल्यावरनं राईड स्टार्ट करा आणि स्पितीला जाऊन नंतर मग जाताना मनालीला जा. परत आपण राईडच्या रस्त्याने जाणार आहे. हा बघा ब्रिज, या ब्रिजवरनं जाणार आहे. एवढं कधी वाचत बसू, काय लिहिलंय? चला वा, हो काय डेंजर ब्रिज आहे. पत्री पूल आपला. आला का दादा? ये मारून चिटकुलला जाणार आहे. हा चिटकुलला जायला ब्रिज आहे. हा बघा, हा चिटकुल ब्रिज आहे. चिटकुलला जाण्यासाठी परत एकदा ब्रिजवर. इंडिया का आखिरी विलेज चिटकुल, उधर अपने को जाना है और उस विलेज में एक दिन रहना है. ए भाई इधर डैम है. फुल ॲडव्हेंचर रोड आहे आणि पूर्ण असाच रस्ता आहे. मगाचपासून आपण तो मगाशी ब्रिजवरनं राईड मारला, तिथपासून असाच रस्ता लागला आहे आपल्याला चिटकुलपर्यंत. पूर्ण रस्ता खराब आहे. आता हा रोड चिटकुलपर्यंत असा नसावा. बस असा जर चिटकुलपर्यंत असला तर हालत बेकार होईल. एवढा ऑफरोड आहे. टर्निंग आलं, परत वरती चढणं आहे आपल्याला. आता दादा सावकाश आहे, वरती चढायचं आहे. दादाचा आवाज गेला. दादा आहे ना? हां मग ये. काही हा रस्ता बघा काय डेंजर रस्ता आहे. आता कमीत खूपता इथनं 8 किलोमीटर आहे. दादा गाडी आले आणि व्ह्यू पण चांगला आहे आणि रस्ता पण खतरनाक वाला आहे. हा आहे चिटकुलला जायचा सर्वात खतरनाक रस्ता. गाईज पूर्ण ऑफ रोड आहे आणि खतरनाक रस्ते, खतरनाक. आणि समोरनं आले बस आले आहेत आता समोरनं, आणि एक XUV पण आले. सावकाश आहे. थांब साईडला, बस आले तर तिला जाऊन दे. ते तर बिंदास आलाय तो बसवाला. पुढे आपल्याला काहीतरी पॉइंट आलाय, मंदिर आलाय. हा बघा रस्ता, खरंच ॲडव्हेंचर रस्ता आहे रे पूर्ण. हा पण जय शेरावाली. शेरावाली माता की जय. कसले डेंजर. हां असा जर साईडला बॅरिकेड असेल तर काय नाही वाटत. समोर बघा पाणी कसला डेंजर दिसतं ते, आणि रस्ते पण डेंजर. व्ह्यू खूप चांगला आहे आणि रस्ता खूप डेंजर आहे. ॲडव्हेंचर पूर्ण ऑफ रोड आहे. जिथनं आपण तो टर्न मारला तिथनं पूर्ण ऑफ रोड रस्ता लागला आहे. हा पूर्ण असाच आहे रस्ता.
हा व्ह्यू बघा नदीचा, काय एक नंबर आहे. एक नंबर व्ह्यू आहे. तर गाईज आम्ही सांगलामध्ये एंटर मारलेला आहे आता. हाय सांगला विलेज. हे इथे थांबा रे एक मिनटं. हे सांगलामध्ये हा सांगला विलेज आहे पूर्ण. आणि चिटकूल अजून आपल्याला 1 ते 1.5 तासावर आहे. हा बघा एवढ्या वरती असून पण वस्ती अशी वाटते की वाटतच नाही, म्हणजे एवढ्या वरती एवढी अशी वस्ती असेल आणि एवढं असं मार्केट असेल. हां डेंजर रस्ते रे. फुल ऑफ रोडिंग चालू आहे आमची. वाटलं नव्हतं एवढं चुटकुलला जायला एवढे डेंजर रस्ते असतील. हे बघा ना किती खराब आहे. समोरनं कार आले. येऊ दे. चला असा ब्रिज असल्यावर समोरनं गाडी आली तर थांबावं लागतं. आणि थांबायचं 2 मिनटं थांबल्यावर काही नाही. हा बघा हा काहीतरी महादेव का मंदिर है. जय भोले बाबा. अपने महादेव तो पहाड़ियों में बैठे हैं, हर जगह जगह पाए जाते हैं. रस्त्यांचं ॲडव्हेंचरची कमी नाही या रस्त्याला. खूप ॲडव्हेंचर आहे. एडवेंचर बाइक ही लेना पड़ेगा रे भाई अपने को अभी. ना इतना खालचा व्ह्यू बघा काय भारी वाटतंय. आणि राकेशची फर्स्ट राईड आहे आणि ती पण ॲडव्हेंचरवाली. म्हणजे नॉर्मल राईड केलं त्यांनी. आपली उज्जैन वगैरे एकविरा एक उज्जैन त्याची मोठी होती. त्यानंतर आता ही स्पिती व्हॅली डायरेक्ट ॲडव्हेंचरमध्येच घेऊन आलो त्याला. तरी तो गाडी खूप चांगली चालवतो. जर इथे दुसरा कोण असता तर मला नाही वाटत का एवढी चांगली चालवली असती. पण खरंच खूप चांगली चालवत होतो गाडी. हे बघा रस्ते. अरे कब खत्म होंगे. हा खालचा व्ह्यू आहे. खाली व्हॅली आहे आणि विलेज आहेत. आणि हम कर रहे ॲडव्हेंचर पे ॲडव्हेंचर. ऑफ रोडिंग फुल ऑफ रोडिंग चालू आहे. हे बघा ॲडव्हेंचर काही संपत नाही आमचं. फक्त ॲडव्हेंचर करत आलो आहे. किती मोठा आहे ॲडव्हेंचर. आणि हे विचार करून हे होतं आहे का जाताना पण आपल्या ह्याच रस्त्याने जायचं आहे ॲडव्हेंचर करत. हा भाई चांगला रस्ता लागला. खूप पलवलेली होती चांगल्या रस्त्याला. आता नुसता ॲडव्हेंचर. बाईक पण बोलत असेल कुठे घेऊन आले. एवढे वर्ष शांत बसलेलो. निस्ता चालवत आहे कुठे घेऊन चाललंय मला. बाईक पण आपली विचार करत असेल. एवढ्या दिवस तर शांत होता. इथे फक्त जवळपासच राईड होत्या. हे कोणसा भूत आ गया बोलेल इसमें. मागे आपली युनिकॉर्न होती. आता आपल्याकडे आहे बुलेट क्लासिक 350. आतापर्यंत चांगली साथ दिली आणि पूर्ण राईडला पण अशीच साथ देईल ही. आणि दिलीच पाहिजे. अरे काय दोस्त मित्रांनो ॲडव्हेंचर या. काय खतरनाक रस्ता आहे. कधी यायचा तो चिटकूल. पोचलो काय रे आपण. चिटकूल आला का नाही. इंडिया का लास्ट विलेज.
काय रस्ते आहेत रे, काय प्रवास करत असतील हे लोक. असल्या डेंजर रस्ते आहेत ना, आल्टो घेऊन ते पण. कुठे आलोय काय आलोय काय माहित नाही. चलो गाईस, तर आता आम्ही पोचलोय रक्षममध्ये. हा व्ह्यू बघा, हा एक नंबर. काय धाबा आहे का काय हॉटेलच आहे हा पण. आणि इथनं त्या साईडला व्हॅली आहे, रक्षम व्हॅली. आपण इथे चाय पिणार आहे. आता थांबलो चाय प्यायला द ग्रेट हिमाचल रेस्टॉरंटमध्ये. ही आपली बाईक इथपर्यंत आणलं. वा, चला तर चाय पिऊन घेऊया. आम्ही निघालो आहे आणि इथनं आता आपल्याला आहे चिटकुल 10 किलोमीटर. अर्ध्या तासाचा रस्ता आहे. रस्ता पूर्ण ऑफ रोडच आहे. हा बघा, सबसे डेंजर रस्ता. चिटकुल 9 किलोमीटर. मग त्याच्या पुढे दुमती काय रे. रस्ते मजबूत खराब आहेत इथे. अरे इंडियाचा लास्ता गाव कुठे आहे अजून काय माहीत. छोटासा वॉटर क्रॉसिंग आणि पाणी थंडगार एकदम. अजून एक वॉटर क्रॉसिंग. वा, खूप ॲडव्हेंचर केलं आजच्या दिवसात. आणि उद्या परत हेच ॲडव्हेंचर करत रिटर्न जायचं आपल्याला. उद्या काजा किंवा ताबो या नाको. अरे काय रस्ते आहेत. इंडियाचा लास्टचा गाव असला म्हणून काय एवढे डेंजर रस्ते. हा बस स्टँड. इंडियाच्या लास्टच्या गावापर्यंत आपली बस येते. ओ राकेश, ॲडव्हेंचर ॲडव्हेंचर. खाली बघा इथे डायरेक्ट दरी. लेफ्ट राईटला गाडी चालवायलाच डेंजर वाटतंय. आणि येताना आपल्याला तसं तेवढ्या गाड्या नसतात या रस्त्याला, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. पूर्ण ॲडव्हेंचर रस्ता आहे. हे बघा कसले दगड टाकून ठेवलेत. आणि आपल्या पुन्हा एकदा लागलेला आहे ब्रिज. वा, आणि पाऊस चालू झालेला आहे थोडा. त्याच्या अगोदर पोचायला लागेल. आणि ते रस्ते जरा ठीकठाक आहेत. सावकाश सावकाश. हे बघा रस्ते कसले डेंजर रस्ते आहेत. आणि तो बसवाला वन साईड चाललाय. दररोजचं काम ना त्याचं. आपण आरामात जाणार.
काय चाललंय तो, काय डेअरिंग आहे त्याच्यात, मानलं त्याला. राकेश बहुतेक पुढे गेलाय. आपण इंडियाचा शेवटचा गाव चिटकुल, आय लव चिटकुल विलेज पोचलेलो आहे. ग्रामपंचायत चिटकुल आपका हार्दिक स्वागत करते आहे. तर आपण इंडियाचा शेवटचा गाव हा बघू शकता तुम्ही, तिथे आता आपण पोचलोय. आणि पाऊस पण आपल्याला चालू झाला आहे. राकेश आणि दादा जरासे पुढे थांबल्यात. मी गोप्रो लावायचा होता म्हणून जरासा मागे थांबलेलो. हा बघा, तर आपण चिटकुलमध्ये पोचलो. इंडियाचा शेवटचा गाव, झिप लाईन चिटकुल, इंडिया लास्ट विलेज. किती 11,320 फुटावर आहे समुद्र तलापासून. तर एवढ्या उंचीवर आपण पोचलोय. हा बाबा, चिटकुल इंडियाचा शेवटचा गाव असून सुद्धा आपण आता होमस्टे शोधूया राहण्यासाठी. तर यावेळेस आपल्याला लगेचचा प्रॉब्लेम होणार नाही. हा बघूया, हा रूम है, हाँ गोडाउन है. ये तो मोये मोये हो गया. ये गोडाउन है. कौन सा रूम है? शायद से ये रहेगा. हाँ वाह, रूम एक नंबर आहे. 4 माणसं आपण आरामात झोपू शकतो. आणि हा व्ह्यू आहे बघा, एक नंबर हा व्ह्यू. आणि हा रूम भेटला पाहिजे आपल्याला. दादा, हा रूम पाहिजे आपल्याला. चल विचारू. हो तो मोया मोया हो गया आता. तर गाईज आता आपण बनवणार आहे आज चिकन. आणि वहिनी आहेत आणि ह्या आपले कॅम्पिंग स्टोव बाहेर लावलेले आहेत. तर चला चिकन धुवून घेऊन आता बाहेर जाऊन आपण चिकन बनवूया. जास्त गरम होतं ना. तर बघू शकता आपली चिकन बनवायची तयारी चालू आहे. एक स्टोव लावलेला आहे, अजून एक स्टोव लावतोय. हा बरोबर, हा असा खोलायचा आपण स्टोव आपला रेडी. तर आपला दुसरा पण स्टोव लागलेला आहे. आपण आता टाकणार आहे ग्रेव्ही. वहिनी याच्यावर काय ठेवायचं आहे? ही ठेवू. हे बघा, यात कांदा आहे, याच्यावर ठेवून आपण जराशी गॅस फास्ट करणार आहे. दुसरा पण स्टोव आपला लागलेला आहे. आजाओ आजाओ, चिटकुल में बना रहे चिकन. पाणी एक साईडला रेडीवाला चिकन आणि एक साईडला आपला आगरी टाइप चिकन बनत आहे. दोन्हीकडे पहिला चिकन होणार आहे, त्याच्यानंतर होणार चपाती किंवा राईस. अगोदर चिकन बनवून घेऊया आपण. उकळू द्यायचे सगळं वाटलं. द्या चमचा. हे बघा, आता आपला होत आहे चिकन, आगरी चिकन. आगरी चिकन भेटेल का तुम्हाला सिटी मध्ये खायला? आपण बनवतोय. तर आता आपण टाकत आहे चिकन. हे बघा, आम्ही ॲक्च्युली काय होता माहिती आहे का, बाहेर बनवणार होतो, पण इथे पोचलो पण लेट आणि बाहेर पाऊस आहे, त्यामुळे बाहेर आम्हाला बनवता आला नाही. तर रूममध्ये बनवते भेटणार, आम्ही बाहेर बनवणार आहे.
तर गाईज आपला चिकन रेडी झालाय आणि आपण राईस पण बनवलेला, राईस पण रेडी झालाय. बोललो होतो ना हिमाचलमध्ये आपण स्वतः बनवून खाणार आहे. हा, आणि इथे टेम्परेचर आहे 8. थंडी आहे पण तेवढं नाही वाटत, पण थंडी आहे. हे बघ दादा बघ. आणि राकेश आपला वन साइड वन मॅन आर्मी, वन साइड. त्याला थंडीच नाही लागत आणि थंड पाण्यात आंघोळ केली यांनी. कडक माणूस आहे तो, कडक, बिंदास, स्ट्रॉंग बॉय बोलते इसको. वहिनी आपली वहिनी बघा. वहिनी तुमचं काय म्हणणं आहे? मला तर खूप थंडी लागते, खूप. चला आता आपण जेवण घेऊया आणि हा ब्लॉग इथेच एंड करतो. ट्रॅव्हल स्टोरीला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सध्या आम्हाला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे, आपल्या सबस्क्रायबरची गरज आहे. तर शेअर करा हा ब्लॉग सर्वांनाच. तर जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया पुन्हा नवीन ॲडव्हेंचरमध्ये. आजचा ॲडव्हेंचर खूप डेंजर होता, याच्याहून डेंजर असणार आहे. चलो बाय.